आज झाले बायोचे पेपरचे एमसी उठली तर काय म्हणता पोट्टे, अभ्यास तर काही झाला नाही. निघालो मग पाहिलं तर रोहित डन आपला गाडी धुवत होता. तेवढ्यात एक अडी का करत होती समजलं नाही. पोट्टे निघालो सेंटरवर जायसाठी. आपला अभ्यास तर काही झाला नाही. तुमचे वाले टेन्शन बी बाय होतं तो पोट्टे थोडं लेट झालतो ना, म्हणून गल्ले गुल्लीतून मारा लागलं. मग कसं तरी सेंटरवर आलो होतं. सगळे पोट्टे टेन्शन जात होते तर मी थोडंसं कॉम्प्लेट वाचत होतो. कॉम्प्लेटच वाचत होतो. पोट्टे तुम्ही ब्लॉग पाहता पण फॉलो नाही करत, असं काऊन करता यार. मग पेपर वगैरे झालं, मग निघालो घराकडे जायसाठी आपल्या संकेत डॉन सोबत. तेवढ्यातच मग संध्याकाळी पप्पासोबत कंट्रोल मध्ये जायचं होतं. काहीतरी काम होतं तर निघालो मग पप्पासोबत. तेवढ्यातच जुनी वस्तीत आलो तर चार इकडे भगवा दिसत होता. मग कंट्रोल मध्ये आलो. मग थोडी लाईन वगैरे लागून होती. मग आपलं काम वगैरे केलं. मग निघालो घराकडे जायसाठी. आणि तेवढ्यातच मग संध्याकाळी पाहिलं तर आमच्या मूल्यातले बेरोजगार पोट्टे पाका करत होते. गिल्ली दांडू बनवत होते. काही काम नाही, अडी बी ऐकत नव्हती. यायली पाहत होती कशी बनवत. तुमच्या मनात विचार आला असन का नवीन कपडे घालून कुठं चालला, तर पोट्टे होता महाप्रसाद आज एका ठिकाणी. तर पप्पासोबत निघालो. तर आज जिंदगीत पहिली वेळा भाऊ ट्रॅफिक नाही लागलं तुमच्यावाले. मग आलो इकडं तर पक्की गर्दी दिसली. मग आलो मंदिराकडे. चला बा म्हटलं थोडे पायवाया लागून घेऊ. तर अंदर आलो तर मग आपल्या महादेवाले पाया वगैरे लागून घेतले. तुम्ही बी नमस्कार करून घ्या बढियापैकी. मग चप्पल वगैरे घातली. निघाला तुमच्या बाहेर. तर पाहिलं तर पक्की गर्दी होती इकडं. नाही म्हणतोरी. आणि आज महाप्रसाद होता ना, तर इकडे टाट बी सरले होते. मग टाटा आले कसे तरी तुमच्यावानं गपकन घेऊन घेतले एक टाट. तेवढ्याच आपल्या फॉलोअरले ब्लॉग मध्ये घेतलं. मग डायरेक्ट लागलो लाईनीत. मग कसं तरी पोट्टे पोळी भाजी वगैरे भेटली. जेवण वगैरे झालं. निघालो घराकडे जायसाठी. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.